मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युती संदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। या बैठकीसाठी भाजपचे नगरविकास मंत्री प्रकाश मेहता आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित आहेत, तर शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब आणि रवींद्र मेर्लेकर हजर आहेत। पहिल्या चर्चेत भाजप आक्रमक राहण्याची चिन्ह आहेत। भाजप 115 जागांवर दावा करणार आहे। विधानसभेत आघाडी घेतलेल्या वॉर्डांवर भाजप दावा ठोकणार आहे। त्यामुळे चर्चेची पहिलीच बैठक वादग्रस्त ठरू शकते। जर भाजपने 115 जागांवर दावा केला तर शिवसेना 112 जागा स्वीकारणार का याकडे लक्ष लागेल। गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला 63 जागा देण्यात आल्या होत्या, मात्र विधानसभेतल्या यशाचा निकष लावत भाजपने निम्म्यापेक्षा जास्त जागांवर दावा केला। त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे। दरम्यान मुंबईला माफिया मुक्त करण्याची मुंबईकरांचीच इच्छा आहे असं वक्तव्य किरीट सोमय्यांनी केलं आहे। माफिया मुक्त मुंबई करण्यासाठी जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला। गेल्या विधानसभेचे आकडे आपल्याला देतोय। 115 वॉर्डात 200 वॉर्डात भाजपा शिवसेनेत सामोरे होते। त्यातनं 115 वॉर्डात भाजप नंबर 1 आहे। आताच महापालिका नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, भाजप ते 72 नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे 26 हो। म्हणून परिस्थिती लक्षात ठेवून त्यांनी आमचा जो लढा आहे माफिया मुक्त मुंबई करायचा, आमच्या बरोबर येऊ शकतात, आम्ही स्वागत करू। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, युतीसाठी शिवसेना भाजपमध्ये बैठकींना आता सुरुवात झालेली आहे। आज पहिली बैठक पार पडते आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने दोन्ही पक्षांमध्ये बोलणी होते? नक्कीच हेमाली, शिवसेना भाजप युती नेमकी कुठल्या वळणावर आहे आणि भाजप किती आक्रमक आहे ते आज युतीच्या पहिल्या बैठकीतूनच स्पष्ट झालंय। शिवसेनेला बोलणी करण्यासाठी भाजपकडे जावं लागलंय। म्हणजे भाजप आज राज्यात क्रमांक 1 चा पक्ष आहे। केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे। इथे शिवसेना या दोन्ही सरकारमध्ये सहभागी आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे आणि नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्येही भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरलेला आहे। साहजिकच भाजपची ताकद जास्त आहे। जर आकडे बघितले तर विधानसभा निवडणुकीत भाजपचे मुंबईत 14 आमदार निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 14। आणि जर वॉर्डांचं रचना बघायला गेली तर 115 जागेवर भाजप पुढे आहे आणि शिवसेना 85 जागेवर आघाडीवर आहे। भाजपकडे जो शिवसेनेकडून पहिला फॉर्म्युला साधारण 4 ते 5 महिन्यांपूर्वी गेलेला, शिवसेनेने 80 जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती आणि शिवसेना फार तर जास्तीत जास्त 90 जागा भाजपला सोडू शकते। मात्र भाजपला संपूर्ण सत्ता म्हणजे 115चं जे बहुमत आहे त्याची आधीच घोषणा केलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या सहमतीनेच या फॉर्म्युल्यावर तोडगा निघू शकतो। दोन्ही पक्षांकडून दबावाचं राजकारण होईल आणि शक्यता जी व्यक्त केली जाते किंवा एक अंदाज व्यक्त केला जातोय, जर युती अगदी झालीच तर भाजप 100च्या वरती म्हणजे अंदाजे 105 ते 110 पर्यंत जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक राहू शकते। दिनेश, युतीसाठी दोन्ही पक्षांनी सुरुवातीला सकारात्मकता तर दाखवली होती, मात्र आता यापुढे युतीची बोलणी होताना नेमके अडचणीचे मुद्दे कोणते ठरू शकतात? कळीचे मुद्दे काय असतील? नक्कीच कळीचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत। या क्षणाला जे सांगितलं जाते, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जे वाक्य आलेलं आहे की अंतिम निर्णय हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। दोन्ही नेते जबाबदारीने अधिकृतरित्या जास्त अग्रेसिव्ह बोलायला तयार नाहीत। हे वाक्य आता खूप गुळगुळीत झाले की दोन्ही पक्षांचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील आणि त्यानंतर जे काय घडेल। पण आज खरी खाली जर पक्षांमध्ये परिस्थिती बघितली तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना युती नको आहे। स्वबळावर निवडणुका लढवल्या जाव्यात अशी या कार्यकर्त्यांची भावना आहे। विशेषतः शिवसेनेमध्ये गेल्या 2.5 वर्षांचा भाजप सरकारचा अनुभव आहे आणि वेळोवेळी जी अपमानास्पद वागणूक मंत्र्यांना त्यांच्या पक्ष नेतृत्वाला स्वीकारावी लागली आहे। त्यामुळे स्वबळावर लढण्याची तीव्र भाषा ही सर्वाधिक शिवसेनेमध्ये आहे। भाजपही त्यांना मिळालेल्या निवडणुकांच्या यशामध्ये त्यामुळे ते अग्रेसिव्ह आहेत। जर तुटलं तर
ह्या कार्यकर्त्यांच्या भावनाला मान दिला जाईल. कदाचित एक अशी शक्यता व्यक्त केली जाते की आकड्यावर जे काय जागा वाटपाचे फॉर्म्युले असतील आकड्यांवर एकमत होऊ शकतं, मात्र स्वतःचे जे बालेकिल्ले आहेत, उदाहरणार्थ दादर सारख्या विधानसभा मतदारसंघात भाजपने आपला क्लेम केला, कारण त्यांना 35,000 मतं तिथे मिळाली होती. शिवसेनेचा आमदार आहे, काही जागांवर क्लेम केला. विलेपार्ल्यासारख्या मराठी भाषिकांच्या गिरगाव सारख्या भागामध्ये भाजपने क्लेम केला. तर साहजिकच शिवसेना आणि भाजपमध्ये या जागांवरून मतभेद होऊ शकतात आणि युती फिसकटू शकते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.